Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Hare Ram. Jaya Radha Madhava Kunja Bihari Jaya Radha Madhava Kunja Bihari Jaya Gopi Jana Vallabha Givaradhari Jaya Gopi Jana Vallabha Givaradhari Yashodanandana Braja Jana Randana Yashodanandana Braja Jana Randana Yamuna Tira Vanachari Yamuna Tira Vanachari Jaya Radha Madhava Kunja Bihari Jaya Radha Madhava Kunja Bihari जय श्री हरिनाम संकीर्तन की जय, श्रील प्रभुपाद की जय, श्रील गुरुदेव की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगना रघुनाथान्वितां तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी
राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नमः कल्पतरुभ्यश्च सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमाप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर जव्हारच्या साप्ताहिक सत्संगामध्ये सर्व भक्तांचं स्वागत आहे। हा श्लोक गाऊन आपण सुरुवात करूया। तं दृष्ट्वा व्रीडिता देव्या विवस्त्रा शापशंकिता वासांसि पर्यधो शीघ्रं विवस्त्रौ नैव गुह्यको। तर आपण या प्रसंगामधून वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतोय की आचरण कसं असलं पाहिजे किंवा कामाचा प्रभाव कसा आहे। तर आपण बघितलं की मणिगिरी आणि नलकुबेर श्रीमंत घरचे मुलं आहेत, त्यांचे वडील देवतांचे खजिनदार आहेत, दिसायला पण ते दोघं सुंदर आहेत आणि महादेवांसोबत त्यांची ओळख आहे। तर एवढे सर्व गुण असल्यामुळे त्यांना थोडासा एक गर्व होता। तर कैलासामध्ये जिथे मंदाकिनी नदी आहे, सहसा तिथे सर्व लोक धार्मिक कार्यासाठी जातात, कारण ते परमपवित्र स्थान आहे। परंतु हे दोघं भाऊ इतके गर्वित होते की त्यांना त्या गर्वामध्ये हे पण कळलं नाही की कुठे काय केलं पाहिजे। तर अशा परमपवित्र ठिकाणी हे दोघं भाऊ नशापान आणि व्यभिचार करत असतात। तर मग तेवढ्यामध्ये नारद मुनी तिकडे येतात। तर नारद मुनी आल्यावरती मग इथून प्रसंग सुरू होतो की नारद मुनी आले आणि त्या स्त्रियांनी बघितलं। ॲक्च्युली त्या स्त्रिया म्हणजे अप्सरा होत्या। आवाज येतो ना व्यवस्थित? तर या दोघींनी काय विचार केला, या दोघींनी म्हणण्यापेक्षा स्त्रियांनी काय विचार केला, एक तर की साधू व्यक्ती आहे, तर दोन गोष्टी होऊ शकतात। एक तर श्राप पण मिळू शकतो, कारण आपण असे बरेच प्रसंग ऐकलेत की साधूंनी श्राप दिलेला। आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की ययातीला देवयानीला कचनं साप दिल्यामुळे तिला क्षत्रियासोबत लग्न करावं लागलं। तर असे शापाचे बरेच प्रसंग आहेत। त्यामुळे या अप्सरांना एक थोडीशी भीती होती की कदाचित हा साधू पण श्राप देईल। आणि दुसरी एक गोष्ट होती की ती म्हणजे कुठल्याही काय म्हणता येईल चांगल्या घरच्या व्यक्तीला किंवा कुठल्याही चांगल्या चरित्राच्या व्यक्तीकडून अपेक्षित आहे। ते म्हणजे अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्यांनी आपल्याला बघितल्यावरती थोडीशी लज्जा वाटते की ते तर एक म्हणजे मंदाकिनीमध्ये आहेत, शरीरावरती कपडे पण नाही आहेत आणि समोरून नारद मुनी येतात। तर शापशंकिता, एक तर शाप देण्याची भीती आणि एक साहजिक जी नैसर्गिक लज्जा आहे, त्यामुळे ह्या ज्या अप्सरा आहेत त्या पटकन त्यांचे कपडे घालतात। तर एकदा पाश्चात्य देशामध्ये प्रभुपाद त्यांच्या शिष्यांसोबत म्हणजे ज्या माताजी शिष्य आहेत ना त्यांच्यासोबत
एका ठिकाणी जात होते. तर जात असताना त्यांनी बघितलं की समोरून तर ते वेस्टर्न मुली येत होत्या, म्हणजे पाश्चिमात्य देशातल्या मुली. आणि तुम्हाला जर माहिती आहे त्यांची वेशभूषा कशी असते, तर कपडे वगैरे फारच विचित्र होते. आणि प्रभुपादांच्या ज्या शिष्या मुली होत्या त्यांनी भारतीय संस्कृतीला पूर्णपणे स्वीकारलं होतं आणि त्यांच्या अंगावरती साडी वगैरे. तर मग प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना बघितलं आणि त्या मुलींना बघितलं आणि प्रभुपाद बोलले की त्या ज्या मुली आहेत त्या पण तपस्या करत आहेत आणि तुम्ही पण तपस्या करत आहात. तर त्या मुली कशा काय तपस्या करत आहेत? कळलं ना? प्रभुपाद जात असताना त्या पाश्चिमात्य देशातल्या मुली एकदम कमी कपडे घालून फिरत होत्या, कारण तिकडे ते नॉर्मल आहे. परंतु प्रभुपादांमुळे भक्त आल्यावरती काही त्यांच्या ज्या मुली शिष्य होते त्यांनी पूर्णपणे त्यांचं आचरण बदललं आणि साड्या वगैरे घालायला लागले. तर मग रस्त्यामध्ये असं बघितल्यावरती प्रभुपाद म्हणले या त्यांच्या शिष्यांना बघून की त्या ज्या मुली आहेत ज्यांनी छोटे कपडे घातलेत त्या तपस्या करत आहेत आणि तुम्हीसुद्धा तपस्या करत आहात. सांगा त्यांची तपस्या काय? गेस करा, गेस. तपस्या काय माहिती आहे का? पाश्चिमात्य देशात ऑलरेडी एवढी जास्त थंडी असते आणि तेवढ्या थंडीमध्ये आणखीन कमी कपडे घालायचे म्हणजे किती थंडी वाजेल. लॉजिकली त्याला काही अर्थ नाही आहे. तर प्रभुपाद बोलले की त्या मुली पण तपस्या करत आहेत आणि तुम्ही पण तपस्या करत आहात. परंतु त्या मुली कशासाठी तपस्या करतायत? तर इंद्रिय तृप्तीसाठी. आता तुम्ही विचार करा की पाश्चिमात्य देशामध्ये जे पुरुष आहेत ते सुद्धा मोठे मोठे कोट आणि जाड कपडे घालतात. म्हणजे का घालतात? कारण थंड वातावरण आहे. आणि जर स्त्रिया एवढे कमी कपडे घालत असतील याचा अर्थ काय होतो? की त्यांचा काहीतरी उद्देश आहे की दुसऱ्याला आपल्याकडे आकर्षित करणे. तर प्रभुपाद बोलले की ह्या जे मुली आहेत त्या तपस्या करतायत परंतु इंद्रिय तृप्तीसाठी आणि तुम्ही पण तपस्या करत आहात. तर ह्या मुली काय तपस्या करत होत्या? हां, ऐकू येत नाही. मी बऱ्याच महिन्यानंतर मोखाड्याला गेलो काल. तर जेव्हा 3-4 महिन्यापूर्वी गेलो होतो ना, तर मोखाड्याला काही जरी प्रश्न विचारला तर कोणीच बोलायचं नाही, एकदम शांत. मला ते डाऊट यायचा. पण काल गेलो ना, इतके उत्तरं द्यायला लागले आणि इतका सहभाग त्यांचा वाढला आणि संख्या पण वाढली. तर आपण बघितलं होतं ना की द्वितीयेला तृतीयेला कोणते कोणते सण येतात. त्यांनी एका तिथीला 4-4 सण सांगितले जे मला पण माहिती नव्हती. तर त्यांची प्रगती होती आहे. आपले व्यवहारचं काय होते काय माहिती. सहभाग पण नाही, संख्या पण कमी. ठीक आहे. कधी कधी वाटतं की मी थोडं टीचिंगसारखं करतो म्हणून तुम्हाला काही कळत नाही की काय दुसऱ्यांना यायला पाहिजे. बरं ठीक आहे. तर प्रभुपाद काय बोलले की त्यांची पण तपस्या आहे आणि तुमची पण तपस्या आहे. कारण थंड प्रदेशात राहून कमी कपडे घालले म्हणजे एका प्रकारची तपस्या आहे, शरीराला त्रास होतो. परंतु त्यांच्या तपस्येचा उद्देश आहे इंद्रिय तृप्ती. आणि तुम्ही पण तपस्या करत आहात कारण तुम्ही या संस्कृतीतले आहात, तरुण आहात. तरीसुद्धा हे सर्व सोडून तुम्ही एखाद्या सभ्य व्यक्तीसारखे वागतायत. कारण सगळेच दारुडे असेल आणि त्याच्यामध्ये एकच व्यक्ती चांगला असेल तर थोडं कठीण असतं त्याला कसं मेंटेन करायला. तर जसं चैतन्य चरितामृतमध्ये सांगितलं आहे, आत्मेंद्रिय प्रीतिवांछा तारबली काम, कृष्णेंद्रिय प्रीतीच्या धरे प्रेमना. कुठलीही गोष्ट जी आपण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करतो त्याला काम म्हणायचं आणि कुठलीही गोष्ट जर आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करत असू त्याला प्रेम म्हणायचं. आता त्या दोन्ही मुलीपैकी कोणाच्या कार्याला काम म्हणायचं, कोणाच्या कार्याला प्रेम म्हणायचं? हां, कारण त्या कशासाठी करत होते की बाबा ही एक वैदिक संस्कृती आहे आणि याच्यामुळे माणसासारखं वागणं अपेक्षित आहे. तर असे प्रभुपाद बोलले की तुम्ही त्या पण तपस्या करतायत, आपण पण तपस्या करताय. बघा, तपस्या सगळे वेगवेगळ्या प्रकारचे लोक तपस्या करतात, पण त्या तपस्या करण्यामागचा उद्देश काय आहे आणि त्यांची समज काय आहे ते खूप महत्त्वाचं आहे. जसं की आता काही लोक काय करतात, उपवास पकडतात. कोणी सोमवारचा उपवास, कोणी शुक्रवार. मी लहान होतो तेव्हा आमच्याकडे 16 शुक्रवार करायचे.
16 का 21 काहीतरी, किती 16च ना. तर ते 16 शुक्रवार करण्याचा मागचा उद्देश काय होता की बाबा ती देवी संतुष्ट व्हावी आणि धनसंपत्ती मिळावी, म्हणजे भौतिक उद्देश होता. तर आपण पण उपवास करतो एकादशीला, पण आपल्या एकादशी करण्यामागचा उद्देश काय? काय मिळणार एकादशी करून? कोणती देवी? आपण बऱ्याच वेळा चर्चा केली ना, उपवास म्हणजे जवळ राहणे. कुणाच्या जवळ? भगवंतांच्या. त्या उद्देशाने आपण एकादशी करतो की एकादशीच्या दिवशी थोडंसं श्रवण किंवा थोडंसं नामस्मरण करून शारीरिक गरजा कमी करून भगवंतांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आपण. तर तपस्या ते पण करतायत जे की दर आठवड्याला उपवास करतात, आणि तपस्या वैष्णव पण करतायत. परंतु फरक कुठे पडतोय की त्याच्या उद्देशामध्ये. एकाचा उद्देश आहे भौतिक आणि एकाचा उद्देश आहे आध्यात्मिक. तर एकदा काय होतं, एक व्यक्ती असतो आणि त्याला कोणतरी म्हणते की बाबा तू हे कर, कृष्णाची पूजा कर, तुला धनसंपत्ती मिळेल. मग तो वृंदावनला जाऊन कृष्णाची एक छोटीशी मूर्ती घेऊन येतो त्याच्या घरी, आणि मग त्या मूर्तीची दररोज पूजा करतो. तर असं करत 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 5-6 महिने होऊन जातात. कधी त्याला काही भगवंत बोलत पण नाहीत आणि काही कृपा पण होत नाही. मग तो म्हणतो यार हा कृष्ण काही कामाचा नाही, कृष्णाला बाजूला ठेवा. मग तो दुर्गादेवीची मूर्ती घेऊन येतो. दुर्गादेवीची मूर्ती घेऊन आल्यावरती दुर्गादेवीला अगरबत्ती दाखवताना तो काय करतो, अरे थांबा 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 म्हणतो. ती जी कृष्णाची मूर्ती असते ना धातूची, त्याच्या नाकामध्ये कापूस घालतो. तो बोलतो याला मी 6 महिने अगरबत्ती दिली, यानं काही दिलं नाही, आता याला वास नाही केला पाहिजे. तर भगवंत लगेच प्रसन्न होतात की तू समजलास की मी एक धातू नाही आहे, मी व्यक्ती आहे. बऱ्याचदा आपल्या वागण्यामध्ये किंवा आपल्याला काय वाटतं की मूर्ती म्हणजे एक दगड आहे. जसे की यवनामध्ये काय म्हणतात की भूत परस्ती, ते लोक भूत म्हणतात. तर भगवंत बोलले की तुला कमीत कमी विश्वास तरी आहे की मी हा धातूचा तुकडा नाही, मी एक व्यक्ती आहे आणि मला पण सुगंध घेता येतो. समजा जरी कोणी भौतिक उद्देशासाठी जरी उपवास करत असले तरी कमीत कमी त्यांना श्रद्धा आहे किंवा एवढं माहीत आहे की काहीतरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ शक्ती आहे आणि त्याच्याकडे आपण शरणागत झालं पाहिजे. परंतु भौतिक लाभासाठी करणं हे तेवढं चांगलं मानलं जात नाही. जरी ती तपस्या असली तरी महत्त्वाची नाही आहे. जसं की बघा, जेव्हा समुद्रमंथन होतं ना, तर समुद्रमंथनाच्या नंतर एक श्लोक येतो, एवं सुरासुरगण समदेश काला कर्ममतयोऽपि फले विकल्पा तत्रामृतं फलगना सुरमंजसापुर यदपादरज पंकज श्रयणान्न दैत्या. तर या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी काय म्हणतात की एवं सुरासुरगण समदेश काला. आता हे समुद्र मंथन करण्यासाठी कोण कोण आलं होतं तुमच्यापैकी? समुद्र मंथन कोणी केलं होतं? देव आणि राक्षस. म्हणून एवं सुरासुरगण, सुर आणि असुरगण दोन्ही आले आणि त्यांच्या कार्यामध्ये समान काय होतं, सम देश काल अर्थ हेतू एकाच ठिकाणी करत होते ना समुद्र मंथन. असं नाही की राक्षसांची वेगळी रूम होती, देवांची वेगळी रूम होती, अशी नव्हती. एकाच ठिकाणी समुद्र मंथन होतं, एकाच वेळी समुद्र मंथन करत होते आणि दोन्ही पार्टीचा सेम उद्देश होता. आवाज कमी, हां आता येतोय, थोडासा वाढवा बरं. तर दोघांचाही उद्देश सेम होता, देवतांचा आणि राक्षसांचा. काय उद्देश होता? हां, दोघांना काय पाहिजे होतं? अमृत पाहिजे होतं. त्याच्यामध्ये शुकदेव गोस्वामी काय सांगतात की एवं सुरासुरगण समदेश काला अर्थकर्म मतयोपी फले विकल्पा. की एकाच ठिकाणी करतायत, एकच वेळ आहे, एकच उद्देश आहे, तरी सुद्धा दोघांचं फळ वेगळं झालं. काय फळ झालं वेगळं दोघांचं? राक्षसांना काय भेटलं? छास, ताक भेटलं. काय फरक पडला बघा? राक्षस आणि देवतांनी एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच हेतूनं एकसारखीच मेहनत देऊन समुद्र मंथन केलं. परंतु शुकदेव गोस्वामी सांगतात की तत्र अमृतम सुरगणा फलमंजसापूर
यत पाद पंकजरज श्रेयनान्न दैत्या. तर दोघांना काय भेटलं वेगवेगळं? हेतू काय होता? अमृत. मग अमृत कुणाला भेटलं? देवता ना. मग एवढा तरी फरक आहे ना. तर शुकदेव गोस्वामी म्हणतात की सर्व काही समान आहे. वेळ समान आहे, ठिकाण समान आहे, उद्देश समान आहे, मेहनत पण समान आहे. एवढं सर्व समान असून पण देवतांना अमृत मिळालं आणि राक्षसांना नाही मिळालं. का झालं असं? त्यांनी पण सारखीच मेहनत केली होती. हां, उद्देश ओके. आणखीन उद्देश ॲक्च्युली सारखाच होता. त्यांना पण अमर व्हायचं होतं, यांना पण अमर व्हायचं होतं. नाही, ते तर आपल्या साईडनं. पण राक्षसांनी काही चूक केली? ओके, हे सगळे ते बरोबर आहे. पण शुकदेव गोस्वामी काय सांगतात? यत्पाद पंकजरज श्रेयनान्न दैत्या, की दैत्यांनी राक्षसांनी भगवंतांच्या चरणाची शरणागती नव्हती घेतली. त्याच्यामुळे दोन्ही पार्टी सारखेच श्रम करतायत, एकच ठिकाणी, एकच उद्देश आहे, एकच वेळ आहे, तरीसुद्धा फळ एवढं वेगळं वेगळं झालं की एकाला अमृत मिळालं आणि एकाला काहीच नाही. तर कशामुळे? की कारण देवताच्या पार्टीने भगवंतांना शरणागती घेतली होती. तर हे जेव्हा समुद्र मंथन होणार होतं तेव्हा ॲक्च्युली हेच जातात, देवता आहेत ना, बली महाराजकडे जातात की आपण समुद्र मंथन करू. तर मग राक्षसाचे पार्टीवाले बोलतात ठीक आहे, आता ते चांगल्या उद्देशाने आले, आपण भांडण नाही करायला पाहिजे. मग जेव्हा समुद्र मंथनाला जायचं असतं तेव्हा भगवंत त्यांना सांगतात की देवतांना, मी जे पण म्हणेल ते तुम्ही ऐकायचं, कशाला नाही बोलायचं नाही, माझ्यावरती तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा. म्हणून काय व्हायचं, कधी कधी एखादी एक घोडा आला उच्चश्रेय नावाचा, की भगवंतांनी तो राक्षसांना देऊन टाकला. तर तेव्हा देवतांनी काही प्रतिकार केला नाही. तर असं भगवंतांची शरणागती घेतल्यामुळे शेवटी अमृत हे देवतांना मिळालं. तसंच ही जी तपस्या आहे, भौतिक लोक पण तपस्या करतायत, आध्यात्मिक मार्गामध्ये पण तपस्या करतायत, आपण पण तपस्या करतोय, परंतु या तपस्येचा उद्देश आणि शरणागती कुणाकडे आहे त्याच्यावरून फळ निर्माण होतं. आता एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. सध्या काश्मीरमध्ये खूप जास्त बर्फ पडतोय, काही ठिकाणी तर नेगेटिव्हमध्ये पण तापमान आहे. तर तिथले आपले सैनिक आता सगळ्यांना सुट्टी दिली का? हां, काय नाही दिली एवढ्या थंडीमध्ये? किती थंडी पडते, थंडी पडते म्हणजे किती सारखा बर्फ पडतो तिथे, स्नोफॉल. तर तसं असून सुद्धा इतक्या कठीण परिस्थितीमध्ये ते सैनिक, त्यांचे पण परिवार असतील, मुलं असतील, हे सर्व सोडून ते तिथे थांबतायत की देशाच्या रक्षणासाठी. तर ती एक तपस्याच आहे ना. अशा ठिकाणी राहायचं म्हणजे सोपं आहे का? आणि दुसऱ्या साईडनं येणारे आतंकवादी आहेत, ते पण तपस्या करतायत. उलट त्यांच्याकडे तर जरा कपडे कमी असतील, एवढं कोण आणून देणार आहे त्यांना? ते पण इतक्या पडणाऱ्या बर्फामध्येच इकडे येतात, कारण त्यांना माहिती आहे की अशा वेळेस घुसणं सोपं राहतं, कारण इतका तर बर्फ वगैरे पडतो, सगळीकडे जाणं सोपं नाही आहे. तर ते लोक पण तपस्या करतात, आपले सैनिक पण तपस्या करतात. मग कोणाची तपस्या महत्त्वाची आहे किंवा चांगली आहे? का? ते बिचारे मेहनत करतायत ना. उद्देश आणि शरणागती. आता जोही व्यक्ती भारतभूमीचं रक्षण करण्यासाठी काही करेल, ते तर धार्मिक कार्यच आहे ना. कारण भारतभूमीमध्येच अयोध्या आहे, भारतामध्येच वृंदावन आहे, भारतामध्येच काशी आहे, भारतामध्ये जगन्नाथपुरी आहे. मग जोही व्यक्ती आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करतोय, एका अर्थाने तो आपल्या मंदिरांचं रक्षण करतोय. जर समजा आपली सैन्य काढून टाकलं काश्मीरमधून आणि आपले अजित डोवाल वगैरे हे सगळे लोक गाफील झाले, तर काय होईल? 2000, मी मुंबईला कधी होतो, 2009-10ला काय व्हायचं? दर 6 महिन्याला कुठं ना कुठं फटाके फुटायचे. आमचं ना सेकंड इयरची परीक्षा चालू होती, MBBS सेकंड इयर. तर आम्ही पेपर दिला आणि परत आल्यावर कळलं की उद्याच्या पेपरला आपल्याला सुट्टी आहे. म्हणलं अरे अचानक सुट्टी कशी काय? मेडिकलमध्ये ते लोक एवढा छळ करतात, सुट्टी पण देत नाहीत. आता समजा मेडिसिन आहे, मेडिसिनचं एवढं मोठं पुस्तक, त्याचे 2 पेपर घेणार लागोपाठ, आज उद्या, परवा सर्जरी, त्याच्यानंतर परवा गायनेकॉलॉजी, बिलकुलच सुट्टी देत नाही. तर हे अचानक अनाऊन्स झाले की सुट्टी भेटली. आणि म्हटलं अरे असं कसं काय झालं? नंतर कळलं की त्या रात्री ते कसाब वगैरे आले होते. तर
तेव्हा खूप जास्त हल्ले व्हायचे. पण आता काय तुम्ही ऐकलं असेल न्यूजमध्ये की अनोळखी माणसाने या तरीकेला मारलं. ऐकते की नाही तुम्ही? हां, तुम्ही थोडे ऐकलं ठीक आहे. तर माझा सांगण्याचा उद्देश काय आहे, की जे सैनिक सीमेवरती आपल्या देशाचं रक्षण करतायत, ते आपल्या मंदिरांचंच रक्षण करतायत. कारण हे लोक गाफील झाले, तर इकडे पण हल्ले होतील, बॉम्बस्फोट होतील आणि आपल्याला एवढ्या उघडपणे सत्संग पण करता नाही येणार. आता बांगलादेशमध्येच बघा ना, त्या बांगलादेशमध्ये ते लोक हिंदूंना अक्षरशः जाळून टाकतायत. जाळून झोपेमध्ये जाळतायत, घासत नेऊन त्याला झाडाला लटकवायचं, मारून मारून जीव घ्यायचा विचार करा. म्हणजे राक्षस पण असं करणार नाही. पण कधी काय असतं की जेव्हा आपल्याला गोष्टी सहजतेनं मिळतात तेव्हा त्याची किंमत कळत नाही. जसं की आपल्या देशामध्ये आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे भक्ती करण्याचं, सत्संग घेण्याचं, धामाला जाण्याचं. पण तरीसुद्धा आपण कमी पडतो. जप करा, जप करा, जप करा म्हणून जप करा म्हणण्याची आमची एक माळ होते, पण कोणी सिरियसली घेत नाही. बघा आता तुम्ही सत्संगामध्ये येत आहे ना, तर हळूहळू पुढच्या टप्प्यावर जावं लागेल. आता समजा आपण मुलाला शाळेमध्ये घातलं, तो नर्सरीमध्ये असणार, नंतर पहिलीत जाणार, नंतर दुसरीत जाणार. असं नाही की तो आयुष्यभर नर्सरीमध्येच राहील. या उद्देशाने आपण कधी मुलांना शाळेत पाठवतो का? हा आयुष्यभर नर्सरीतच राहायला पाहिजे. ए फॉर ॲपल म्हणून आयुष्यभर. उद्देश काय असतो आपला? नर्सरीमधून त्यांनी कुठे गेलं पाहिजे? पहिली, दुसरी, तिसरीला गेलं पाहिजे ना. तसंच आपण सत्संग घेतो एवढ्या वर्षापासून. जर आपण सगळे नर्सरीमध्येच राहिलो तर मग सत्संगाचा उपयोग नाही होणार ना. आपल्याला कुठे जायला पाहिजे? कुठे जायचं? हां, बघा मी तुम्हाला शाळेतल्या मुलांचं उदाहरण दिलं की आपल्याला सर्वांना अपेक्षित आहे की मुलाने त्याच्या वयानुसार आणि वेळेनुसार प्रगती करत करत समोरचं शिक्षण घेतलं पाहिजे. तसंच सत्संगामध्ये पण आपण जेव्हा सुरुवातीला येतो त्या लहान मुलांसारखे असतो. तर जाणाऱ्या वेळेसोबत किंवा सत्संगासोबत किंवा वेगवेगळ्या उत्सवांसोबत काय अपेक्षा आहे आपल्याकडून? प्रगती केली पाहिजे. अरे प्रगती प्रतिष्ठानमध्ये प्रगती होत नाही. तर प्रगती केली पाहिजे ही अपेक्षा आहे ना. तर प्रगती म्हणजे काय प्रगती? प्रगती म्हणजे की हरिनामाबद्दल रुची, शास्त्र वाचन श्रवणाबद्दल रुची, नियमांचं पालन, नामस्मरण, वाईट सवयी सोडून देणे. आता एवढ्या 10 वर्षानंतर जर परत परत सांगावं लागत असेल की तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका आणि दारू पिऊ नका, मग त्या सत्संगाला काय अर्थ आहे? एवढ्या महिने एवढे तर लाखो रुपये खर्च केले काहीच अर्थ नाही. म्हणजे जर अजूनही आपण त्याच गोष्टी करत असू तर आपण नर्सरीमध्ये आहोत. आता पुढे जायचं म्हणजे काय, एक तर स्टेप ती झाली की 4 नियमांचं पालन, नामस्मरण वगैरे. आणि हळूहळू तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करत सिरियस व्हावंच लागेल. बघा असं म्हणतात ना, यश्च मूढतमा लोके यश्च बुद्धे परंगता ता उभो सुखम हे देते क्लिशंती अंतर्हिते जना. या जगामध्ये 2 प्रकारचे लोक सुखी असतात. यश्च मूढतमा लोके म्हणजे एकदम मूर्ख लोक. जसे की समजा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये बघा. आता आमच्या कॉलेजमध्ये पण जेव्हा एक्झाम यायची 2 प्रकारचे मुलं आनंदी असायची. एक ज्यांनी काहीच अभ्यास केला नाही आमचा एक बॅचमेट होता, त्याचं नाव नको सांगायला. तो काहीच अभ्यास करायचा नाही आणि 12वीला तर त्याचा तिकडच्या स्टेटचा टॉपर, स्टेट म्हणजे त्यांच्या बोर्डचा टॉपर होता. त्याच्या पप्पाचा फोन त्याला आला की तो नेहमी सांगायचा, अरे पप्पा ये MBBS कुछ इतना इम्पॉर्टंट है, मैं MD में पढ़ाई करूँगा. तर असा बोलायचा आणि काही अभ्यास करायचा. तो पण एकदम आनंदी राहायचा. पण त्याचं काय नशीब होतं काय माहिती, तो जे 4-5 प्रश्न वाचायचा तेच पेपरमध्ये यायचे आणि तो दरवर्षी पास व्हायचा. तर मग नंतर काय व्हायला लागलं, एक्झाम आली की दुसरे मुलं त्याच्याकडे जायचे, अरे संख्या तू क्या पढ़ रहा है बता आणि तो एकदम रिलॅक्स, रात्रभर टाइमपास करायचा, दिवसभर झोपायचा. आणि दुसरे मुलं कोणते रिलॅक्स असायचे जे की टॉपर होते, ज्यांचे 10 वेळेस रिव्हिजन झालेले वाचून सगळं. आणि परेशान कोण लोक होते मध्ये, आमच्यासारखे एकतर दुर्लक्ष पण करता येत नाही, एकतर टॉपर पण नाही. तर अशी क्लिशंती अंतर्हिते जना हा नियम सगळीकडेच लागू पडतो. एकतर तुम्ही टॉपर राहा नाही तर डफर राहा, मध्ये नका राहा. तुम्ही हे ऐकलं असेल, यू शुड बी आयदर हॉट ऑर कोल्ड, इफ यू आर लूक वॉर्म आय स्पीट ॲट यू, असं एक वाक्य आहे ना. हे जाऊ तुम्हाला माहिती नाही. तर दोन्हीपैकी एका साईडला माणसाने असलं पाहिजे. तसंच अध्यात्मामध्ये काय, हा नियम सगळीकडेच लागू पडतो.
तर अध्यात्मामध्ये हा नियम कसा लागू पडतो? एक तर तुम्ही पूर्णपणे भौतिकवादी राहा, जे खायचं ते खा, जे प्यायचं ते प्या, जो अभिचार, जे फिरायचं, जे सर्व काही करा, म्हणजे तुम्हाला कमीत कमी पशुसारखा तरी आनंद मिळेल. त्याच्यात पण आनंद म्हणूनच लोक करतायत ना. किंवा सिरियसली घ्या की बाबा 10 वर्षापासून येतोय, माझ्यामध्ये काय फरक पडला, काय सांगितलं होतं सुरुवातीला, आता समजते, नाही समजते का मी तसंच आहे. सिरियसली घ्यावं लागेल. दोन्हीपैकी एका साईडला जाणार, मध्ये राहिल्यावर कसं होणार? एक या नियमांचं पालन आता हळूहळू तुम्हाला नंतर पूर्णपणे स्वतःला समर्पित करावं लागेल भगवंतांना. जसं की सुरुवातीला काय असतं, पथप्रदर्शक गुरु असतात, ते आपल्याला सुरुवातीला म्हणतात की तुम्ही सत्संगाला या, चांगली गोष्ट आहे. मग शिक्षा गुरु हे जे आपल्याला वेगवेगळ्या विषयाचं मार्गदर्शन करतात. आणि जेव्हा असं दिसतं की या व्यक्तीच्या चारित्र्यामध्ये बऱ्यापैकी विकास झाला आहे, तेव्हा मग तो व्यक्ती पूर्णपणे भगवंतांना शरणागत होतो आणि ज्या गुरुवरती त्याची श्रद्धा आहे त्यांच्याकडून दीक्षा घेतो. दीक्षा माताजी, दिव्या माताजी. तर हळूहळू प्रगती केली पाहिजे ना. असं नाही की, असं मी म्हणत नाही की तुम्ही उद्याच दीक्षा घ्या. 10 वर्ष 15 वर्ष ती वेगळी गोष्ट आहे. तो आपला गोल नाही आहे. आपला गोल हा आहे की एकतर दोन्हीपैकी कोणत्या तरी एका साईडला गेलं पाहिजे. खूप वर्ष येतोय, फक्त ऐकतोय आणि जे करायचं तेच करतोय, तुम्हाला तर तो ऐकायला बरोबर वाटणार नाही. पण काल मला मोखाड्याला जाऊन असं कळलं की बाबा जव्हार आणि मोखाड्यामध्ये काय फरक पडतोय. तर तुम्ही निर्णय घ्या. आयदर फुल एन्जॉय करा, खा प्या, काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला हा मार्ग स्वीकारायचा असेल तर मग याला गांभीर्याने घ्या. दररोज जप करणं, श्रवण करणं, सेवा जे काही आहे ते. कोणत्या साईडला जायचं मग? अजून पण कुणी काही बोलत नाही. ठीक आहे, जी तुमची इच्छा. आमचं काम काय? येऊन सांगणे. तर असं मध्ये नाही राहिलं पाहिजे. तर जसं या देवतांनी भगवंतांचा आश्रय घेतला, त्यामुळे सर्व काही समान असून सुद्धा त्यांना अमृत मिळालं. राक्षसांनी सुद्धा एवढी गधा मेहनत केली, त्यांनी तर ते वासुकीचं डोकं पकडलं होतं, तरी सुद्धा त्यांना काही मिळालं नाही. तर तसंच जर आपलं कार्य, दररोजचे जे उपवास आहे, तपस्या आहे, हे जर भगवंतांना शरणागत किंवा त्यांच्या आनंदासाठी केलं तर काही उपयोग आहे. नाहीतर ते आतंकवादी पण तपस्या करतात, पण त्याचा काय फायदा आहे? परंतु बऱ्याचदा बघायला काय मिळतं, एक तर आपण पण सिरियसली घेत नाही. आणि मी बघितले की सत्संगामध्ये पण इथे नाही, बऱ्याच ठिकाणी, की पालक काय करतात की मुलांना अध्यात्मामध्ये जास्त येऊ देत नाहीत. की अरे नाही, तू तू घरीच थांब, तू अभ्यास कर, तू शाळेत जा. म्हणजे एका दृष्टीने ते त्यांना काय शिकवत आहेत की अध्यात्म महत्त्वाचं नाही आहे, असाच अर्थ झाला ना. तर त्याच्या मागे पण कारण आहे. का बरं पालक असे करतात? कारण सगळ्यांना माहिती आहे की सध्या एवढं जगणं कठीण झालं आहे, की महागाई वाढली आहे, नोकऱ्या मिळत नाही आहेत, AI येतं आहे. तर मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन जर उद्या तो त्याच्या पायावर उभा राहिला तर त्याचं जीवन सोपं होईल, अशीच अंडरस्टँडिंग आहे ना सगळ्यांची. एक जण बोलला होता, अभी महंगाई इतनी बढ़ गई है, आधार कार्ड की जगह उधार कार्ड बनाना चाहिए. तर इतका त्रास आहे. पण तो बरोबर आहे, याच्यामध्ये चुकीचं काही नाही. बघा, पालकांचा उद्देश आहे तो चांगला आहे. परंतु नकळत आपण त्या मुलांना काय सांगतोय की आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पैसा. याचा अर्थ तोच होतोय ना. नोकरी कशासाठी मिळवायची? फुकट काम करण्यासाठी? मग कशासाठी? नोकरी पैशासाठी असते ना. याचा अर्थ काय होतो की आपण त्यांच्या डोक्यामध्ये हे घालतोय की बाबा पैसा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे जीवनामध्ये, आणि अध्यात्म वगैरे ह्या गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत. आज तुम्हाला मी काही उदाहरणं देतो. आता मी बघा, गवळी माताजींनी, गवळी सरांना नेहमी विचारतो, कार्तिक आला का, कार्तिक आला का? तर माताजी म्हणतात, तू घरी होमवर्क करतोय. आणि तो जेव्हा पण इथे येतो ना, त्याला 2-3 वेळेस बसलाय त्या गाडीमध्ये, तो मागे मागे जाऊन बसतो आणि होमवर्क करत असतो. पूर्ण सत्संग होतो. आणि जाताना मग मी त्याला म्हणतो, अरे कार्तिक काय करायला? तरी त्याचं होमवर्क चालू आहे. तर विचार करा, तो सकाळी 6ला उठत असेल ना. कितीला? 7:30. सकाळचे 7:30 ते रात्रीचे 8-9, इतक्या छोट्या वयामध्ये किती मेहनत करतोय तो. ज्यामध्ये वाईट काही नाही, पण मी तुम्हाला एक सांगतोय म्हणजे पुढची गोष्ट कशी आहे. कार्तिक किंवा जे पण आपल्या सत्संगातले जे मुलं आहेत, सत्संगातले म्हणण्यापेक्षा की ज्यांना या प्रेशरमुळं, नोकरीच्या प्रेशरमुळं की सर्व सोडून अभ्यासच करावा लागतो, अशा बऱ्याच ठिकाणी होत आहे.
पण त्या मुलांनी जर समजा बघितलं की ते मोठे झाले आणि त्यांना नोकरी मिळाली, समजा कोणी इंजिनियर झालं किंवा कोणी डॉक्टर झालं किंवा कोणी IAS झालं, तर मला सांगा भारतामध्ये जास्तीत जास्त सरकारी पगार किती आहे महिन्याला? जास्तीत जास्त हां किती? सर्वात जास्त पगार असं म्हणजे सरकारी खात्यामध्ये मी असं ऐकलं की राष्ट्रपतींना असतो, काहीतरी 2.5 लाख का काहीतरी असं आहे. 2.5 लाख. आता समजा ते आपल्या द्रौपदी मुर्मू आहेत, त्यांना महिन्याला मिळतात 2.5 लाख, बरोबर आहे. परंतु त्याच वेळेस यूट्यूबवरती असे मुलं आणि मुली आहेत ज्या की महिन्याला करोडो कमावतात. जसे की त्यांचं नावं नाही घ्यायला पाहिजे, एक तो कॅरी मिनॅटी म्हणून आहे, कॅरी मिनॅटी, सौरव जोशी, त्यांची प्रॉपर्टी 120 करोड 130 करोड. आणि काय करतात ते यूट्यूबवरती? फक्त घाण शिव्या द्यायच्या आणि ज्या मुली आहेत त्या शरीराला दाखवायचं. त्यांच्या नावं नका सांगायला, पण मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक मुलगी आहे, एक म्हणजे बऱ्याच मुलगी आहे, त्याच्यापैकी एक आहे अशी आहे. तर तिने काय केलं की तिचं यूट्यूबवरती चॅनल आहे आणि म्हणजे शरीराचे असे हावभाव करायचे की समजून जाते की उद्देश काय आहे. आणि ते बघून बरेचसे लोक ते बघणारे आहेत, त्याच्यामुळे पण तिला इन्कम होते. आणि तो व्हिडिओ खूप जास्त लोक बघतात म्हणून त्याच्यावरती ॲडव्हर्टाइजमेंट पण देतात, तर तिला त्या ब्रँडकडून पण पैसे मिळतात. मग तिने काय केलं, फॅन्स ओनली म्हणून एक वेगळा प्रकार असतो की त्याच्यामध्ये काय असतं की ज्या लोकांनी त्यांची मेंबरशिप घेतली त्यांनाच व्हिडिओ बघायला मिळणार. तर त्या मुलीचं मेंबरशिपसाठी एका महिन्याचे 450 रुपये द्यावे लागतात आणि 9,000 लोकांनी ती मेंबरशिप घेतली आहे, तर तिला महिन्याला किती मिळत आहेत? हां किती मिळत आहेत? अरे तुम्हाला गणित जवळपास 36 लाख ना. 36 लाख रुपये ती मुलगी त्याच्यातून कमावते. मग आपला कार्तिक किंवा आपली वेदा, श्रेया हे मुलं जर मोठे झाले आणि यांनी बघितलं, अरे मी तर लहानपणापासून किती होमवर्क करत होतो, तिथं गाडीमध्ये लिहायचो आणि हे टपोरी पोरं एका महिन्याला 36 लाख कमवत आहेत. 36 तर मी तिचं फक्त त्या फॅन्स ओनलीमधून 36 आहे, बाकी सगळं जर कंबाईन केलं तर करोडोमध्ये प्रॉपर्टी आहे. तुम्ही वाटल्यास नेटवर जाऊन ते सर्च करा की यूट्यूबवर लोक किती पैसे कमावत आहेत. आणि ते एक म्हणजे बुद्धी असणारे खूप कमी लोक आहेत. काही लोक काय करतात की एक व्लॉग नावाचा प्रकार आहे, अभी मैं उठ गया हूँ, अभी मैं ब्रश कर रहा हूँ, अभी मैं खाना खा रहा हूँ, आणि ते बघणारे पण लोक आहेत. विचार करा किती वेड्यांचा बाजार आहे. आपल्याला काय करायचं, कोण कधी उठतो कधी झोपतो असे चॅनल आहेत आणि त्यांना बघणारे फॅन लोक पण आहेत. आणि एखाद दिवशी ना व्हिडिओ आला की यांना असं देव न भेटल्यासारखा होतो, तर किती मूर्खपणा आहे. आणि समजा एक तर ठीक आहे आपल्याला गेम खेळण्याची सवय आहे, परंतु यूट्यूबवरती असे चॅनल आहेत की ते मुलं गेम खेळतात आणि त्याचं लाईव्ह ते यूट्यूबवरती टाकतात, तर त्याला बघणारे पण हजारो आहेत. दुसऱ्याने गेम खेळायला आपण बघून काय फायदा. तर मला तुम्हाला सांगायचं काय की द्रौपदी मुर्मू या भारतातल्या सर्वोच्च पदावरती आहेत, तरीसुद्धा त्यांना महिन्याला 2.5 लाख रुपये मिळतात. आणि ही टाईमपास टपोरी मुलगी जी काय 10वी पण पास नसेल झाली, ती महिन्याला 50 लाख 60 लाख रुपये कमावते. जर मग तुम्ही पैसे हाच जर मुलांना बिंबवलं की आयुष्याचा मुख्य उद्देश हा आहे, मग उद्या मोठे झाल्यावर ते मुलं तुम्हाला प्रश्न विचारतील. काय विचारतील? काय विचारतील? अरे तुम्ही आम्हाला पैसेच कमवायला शिकवलं, तर का बरं एवढा होमवर्क करायला लावला? याच्यापेक्षा मी यूट्यूबमध्ये गेलो असतो लहानपणापासून, तर आतापर्यंत किती प्रॉपर्टी झाली असती. तर पण आपण असं का करत नाही? का बरं मुलांना यूट्यूबमधून तशा पद्धतीने पैसे कमवू देत नाही? एक तर आपल्याला चिंता काय आहे की आपण आध्यात्मिक कार्यक्रम किंवा मुलांना नामस्मरण किंवा मुलं अध्यात्मामध्ये रुची घ्यायला लागली की पालकांना लगेच चिंता व्हायला लागते, अरे याचं काय होणार आहे. जसं मी तुम्हाला आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये पण सांगितलं, सिगारेट दारू पिली तर चालेल पण सत्संगाला नाही जायचं, असे पण पालक आहेत. तर त्यांना काय वाटतं की हा समजा अध्यात्मामध्ये गेला तर याचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. पण असं नाही. आता मी सेकंड इयरला अध्यात्मामध्ये आलो, सेकंड इयर पास झालो, थर्ड इयर पास झालो, MBBS पास झालो, जॉब पण केला. आणि असे किती जे मुलं आहेत मुंबईमध्ये ते सगळे चांगल्यापैकी पास झाले अध्यात्मात असून सुद्धा. आणि आमच्यासोबतचे
जवळपास 99% मुलांनी गृहस्थ आश्रम घेतला आहे, ते पण वेल सेटल्ड आहेत. तर मग अध्यात्मामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होतंय हे कुठून पालकांच्या डोक्यात बसलं मला आणखीन कळलं नाही. तुम्हाला काय वाटतं, अध्यात्मामुळे नुकसान होते की नाही होत? हां, तुमच्यापैकी किती जणांची मुलं जपा करतात? आधी तुम्हीच करायला पाहिजे, नंतर मुलं करतील. तर तुम्ही विचार करा या मुद्द्यावर, मी तुम्हाला काही फोर्स करत नाही, की तुम्ही जेवढं शैक्षणिक गोष्टीसाठी अभ्यासासाठी जेवढं प्रेशर देताय त्याच्या 1% तरी आध्यात्मिक गोष्टीसाठी प्रेशर देताय का? त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होईल मी तुम्हाला सांगतो. बघा, एक जनरेशन गॅप नावाचा एक प्रकार आहे. तुम्ही ऐकलं जनरेशन गॅप? जनरेशन म्हणजे काय, की समजा आता तुम्ही आहात आणि तुम्हाला मुलं झाले, म्हणजे आता 2 जनरेशन झालं, तुमची जनरेशन आणि मुलांची जनरेशन. तर या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींच्या विचारांमध्ये, वागण्यामध्ये फरक असतो. त्याला म्हणतात जनरेशन गॅप. जसं की आता समजा आपले आई वडील किंवा त्यांच्या आधीचे जनरेशनचे लोक काय होते, की ते बरेचसे लोक असे आहेत की ज्यांचं जास्त शिक्षण नाही आहे, आणि शिक्षण जरी असलं तरी त्यांना स्मार्टफोन एवढा चांगला नाही वापरता येत. आता मी ज्या डॉक्टरांकडे जातो ते 65 वर्षाचे आहेत आणि खूप ब्रिलियंट व्यक्ती आहे, भरपूर पैसे त्यांनी कमावले. पण माझ्यासोबत ते बोलता बोलता मग विषय निघाला, की पुस्तकाचा विषय निघाला. मी म्हटलं, सर मी पुस्तक लिहिलं असं. ते बोलले, अरे मी लगेच ऑर्डर करतो. त्यांनी त्यांचा फोन घेतला, ॲमेझॉनवरती गेले. 10 मिनटं त्यांना ऑर्डरच करता येत नव्हती. आता तो व्यक्ती का मूर्ख आहे का? एवढं ब्रिलियंट डॉक्टर, एवढे पैसे कमावले, पण त्यांना ॲमेझॉनवरती ऑर्डर करता येत नव्हती. का? कारण त्या जनरेशनमधल्या लोकांनी त्या सगळ्या गोष्टी तेवढ्या बघितल्या नाहीत. तर मग 5 मिनटं झाले, म्हटले, सर मी करू का? मग मी त्यांना ऑर्डर करून दिली. तर त्यांनी ते पुस्तक घेतलं. पण मला सांगायचा उद्देश काय आहे, की याला म्हणतात जनरेशन गॅप, की आधीच्या पिढीला जी त्यांची काही अंडरस्टँडिंग होती त्याच्यापेक्षा पुढची पिढी नेहमी प्रगतच होत राहणार आहे. जसे की तुम्हाला उदाहरण देतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा हाच अनुभव असेल. मी जेव्हा शाळेत शिकायला होतो तर सुरुवात खापराच्या पाटीपासून केली. मला खापराची पाटी माहिती? आताच्या मुलांना माहीत पण नसेल. खापराची पाटी असायची आणि एक लेखणी असायची. त्याच्यावरती शिक्षक झाडाखाली बसवायचे. दररोज 1, 2 अ, ब, क, ड. तेच 6 महिने तेच चालायचं. अशी आमची शाळा होती. तर सिलॅबसमध्ये काय आम्हाला कधी कळलं नाही, पुस्तकात काय. तर मग आम्ही काय करायचो, शिक्षक नसताना लेखणी खेळणार. म्हणजे अशी एक रेष ओढायची, तिकडे एक लेखणी ठेवायची, इकडे एक लेखणी ठेवायची आणि इकडून असं मारायचं. मग ज्याने मारले त्याने लेखणी जिंकली. लेखणी खेळणे, शाळेमध्ये गोट्या खेळणे, पेज खेळणे, माचीसच्या ते हे असतात ना, काय बोलतात त्याला, स्टिकर, ते खेळणं, असं वेळ घालवली. आणि जेव्हा मी 5वीला गेलो, 5वीला गेला मुलगा, म्हणजे त्याचं वय किती असेल अंदाजे? जवळपास 10 तरी असेल ना. तर 10 वर्षाचं झाल्यावर मला पहिल्यांदा कळलं ABCD असते. विचार करा, 5वीला गेल्यावर ABCD पासून सुरुवात केली. आणि आताचे मुलं जन्म झाल्या ब्लॉक करत असेल, डाउनलोड हो गया. तर याला म्हणतात जनरेशन गॅप. हा गॅप आपण कधीच भरू शकणार नाही. आता ही मुलं ज्या पद्धतीने जे इमोजी वापरतात त्याचा अर्थ काय हे आपण किती जरी डोकं लावलं तर नाही समजत. त्यांची स्वतःची साईन लँग्वेज असते की हे चिन्ह कुठं वापरायचं. तर याला म्हणतात जनरेशन गॅप. तर ही पिढी एवढी ॲडव्हान्स आहे आणि याच्याबद्दल, टेक्नॉलॉजीबद्दल आपण त्यांना कधीच काही शिकू शकणार नाही आहे. पण एकच गोष्ट आहे जी आपण त्यांना शिकू शकतो, जी की ते स्वतः शिकू शकत नाही. काय? असं काय आहे जे फोनवर, यूट्यूबवर, लॅपटॉपवर शिकता येत नाही? संस्कार, नीतिमूल्य आणि समाधान, ह्या गोष्टी किती जरी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली, मुलाने किती जरी प्रगती केली, तरी त्यांना ह्या गोष्टी मागच्या पिढीने द्यायच्या असतात. कारण ह्या गोष्टी बाहेरून विकत घेऊन मिळत नाहीत. बाकी सर्व काही मिळेल कोर्सेस वगैरे कडून. पण जर आपण त्यांना असं दाखवायला लागलो की संस्कार, नीतिमूल्य या गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत जेवढा पैसा महत्त्वाचा आहे, साहजिक त्यांच्या डोक्यात काय असणार आहे? पैसाच असणार आहे. तर जसं की तुम्हाला एक उदाहरण देतो समाधानाचं. माझा रूममेट होता ज्याने मला इस्कॉनमध्ये आणलं. आता तो DM कार्डिओलॉजिस्ट आहे.
केरला युनिव्हर्सिटीमध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं होतं, माझा बॅचमेट. तर तो बऱ्याच वर्षानंतर त्याचा मला फोन आला, त्याचं जेव्हा DM चं लास्ट इयर होतं, MBBS MD DM. तर त्याचा फोन आला आणि तो मग बऱ्याच गोष्टी सांगत होता की अरे मला असं वाटलं की MBBSमध्ये मी जेव्हा चांगले मार्क मिळेल तेव्हा मला आनंद होईल. मग मी MBBSमध्ये मिळवले. नंतर मला वाटलं की MD केल्यावरती आनंद मिळेल, मी MD केला. नंतर मला वाटलं की DM केल्यावरती आनंद मिळेल, आता मी DM पण होतो आहे. पण तरीसुद्धा ते मनाला समाधान का नाही वाटत. मी म्हटलं बरं ठीक आहे, पण तू आता पैसे वगैरे ते कमावू शकशील ना. तो बोलला असं नाही आहे, आता स्पर्धा वेगळी आहे. आधीची स्पर्धा अशी असायची कोण जास्त हुशार आहे, कोण जास्त डिग्री घेतो. पण आता अशी स्पर्धा आहे की आपल्यापैकी कुणाची बायको जास्त सुंदर आहे. तो बोलला, मला असा बोलला तो, कुणाची बायको जास्त सुंदर आहे, आपल्यापैकी महिन्याला जास्त कोण कमावतो, किंवा आपल्यापैकी महिन्याला विदेशामध्ये कोण जातो. तर तो बोलला आता अशी स्पर्धा चालू आहे. तर या स्पर्धेमध्ये याला काही अंत आहे का? किती जरी केलं तर कोणी ना कोणी असं असणार आहे जो आपल्यापेक्षा जास्त कमावतो. डॉक्टरांमध्ये पण सगळ्या डॉक्टरांचे कमी जास्त कमाई असते ना. तर तुम्ही DM जरी झाले तरी समजा महिन्याला 2 लाख कमावले, तरी यूट्यूबची मुलगी 36 लाख कमावते. त्याचा तो अभ्यास करून करून डोक्यावरचे केस उडाले. मी त्याला बघितलं, अरे म्हटलं यार तू MBBSला तर केस वगैरे व्यवस्थित होतं, सगळे गेले अभ्यास करून करून. तर एवढं करून ठीक आहे, केस गेले, ज्ञान मिळालं, पैसा पण मिळतोय, पण समाधान मिळत नाही आहे. तर मग एवढ्या मेहनतीला अर्थ काय? तर समाधानाबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कसं सर्व असून पण कसे लोक असमाधानी आहेत. कदाचित तुम्ही ऐकले असेल, एका ठिकाणी काही डोंगराची टेकडी असते आणि त्या डोंगराची टेकडीवरती तो पॉईंट प्रसिद्ध असतो की तिथं लोक येऊन आत्महत्या करतात. काही ठिकाणी, काही शहरामध्ये असे पॉईंट असतात. तर आणि त्या टेकडीच्या जवळच एक भिकारी बसलेला त्या झाडाखाली. तर एक व्यक्ती येतो कारमध्ये, कार पार्किंग करतो आणि त्या टेकडीवरती जाऊन उडी मारणार असतो. तर हा भिकारी आवाज येतो, अरे अरे इकडे 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 या. तर तो बोलला काय झाले, कशासाठी आले? तो बोलला यार काय माझे मित्र माझ्यापेक्षा जास्त कमवतात, जास्त बाहेर जातात, काय मला सगळ्यामध्ये माझं नाव कमी होतं, तर मी जीव द्यायलो. तर तो भिकारी बोलला हां चांगली गोष्ट आहे, पण आता तुम्ही मेल्यावर तुम्हाला कार काय करायची? तुमच्यासाठी तर कोणती बफेलो एक्सप्रेस येईल, यमराज एक्सप्रेस आहे, तुमच्यासाठी त्या कारची काही गरज नाही आहे. मग तो बोला काय करू? हां मग ही कार मला द्या ना, असे तुम्हाला गरज नाही आहे. तो बोला हां यार घे. परत तो गेला उडी मारायला. अरे थांबा थांबा थांबा, भिकारी परत बोलला काय झालं? तर तुम्ही तिथे जाणार, तिथे तुमच्या आयफोनची काय गरज आहे? तुम्हाला ते यमदूत फटके मारून उठवणारच आहेत, त्यांचाच अलार्म आहे, आयफोन मला द्या. आयफोन पण घेतला. परत गेल्यावरती मग त्याने आणखीन थांबवलं. अरे काय झालं? म्हणजे तुमच्या लॉकरमध्ये काहीतरी थोडेफार पैसे तरी असते ना बँकेमध्ये, त्याचं आता तुम्ही काय करणार आहे? त्याची चाबी मला द्या. तर असं करत करत त्यांनी त्यांची कार घेतली, फोन घेतला, स्मार्ट वॉच, जे काही स्मार्ट गॅजेट्स आहेत असं पॉकेट घेतलं, पैसे घेतले, कपडे पण घेतले. आणि मग तो व्यक्ती विचार करायला लागला, अरे हा भिकारी आहे, याच्याकडे कपडे नाहीत, याच्याकडे फोन नाही, याच्याकडे गाडी नाही, आणि हा भाई एवढा खुश आहे, आणि माझ्याकडे सर्व असून मी जीव देतोय. तर याला म्हणतात असमाधान. आणि अशा खूप केसेस आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही पैसा जर आयुष्याचा उद्देश बनवलं तर खूप कठीण परिस्थिती येणार. तो मुलगा किंवा ती व्यक्ती समाधानी नाही राहणार. कारण काय, हे समाधान, नीतिमूल्य, आदर, हे सर्वचा आधार काय आहे? संस्कृती, समाधान, नीतिमूल्य, याचा आधार काय आहे? काय आधार आहे? अध्यात्म. जर अध्यात्म नसेल ना तर या गोष्टीला काहीच अर्थ नाही. तुम्हाला मी एक उदाहरण देतो. समजा आपण अध्यात्मामध्ये आल्यावरती आपण हे शिकतो की बाबा आपण हे शरीर नसून आत्मा आहोत, आणि आपल्या चांगल्या वाईट कार्यासाठी आपल्याला जबाबदार धरलं जाणार आहे, आणि हे जीवन सर्व काही नाही आहे, ही आपली एक शिकवणूक आहे. त्याच्यामुळे व्यक्ती थोडाफार तरी चांगला वागतो. पण जर समजा आपण येणाऱ्या पुढच्या पिढीला, जे की जन्मताच एवढे स्मार्ट आहेत, त्यांच्यावर आपण असं आणखीन बिंबवलं की तू जपा करू नको, मंदिरात जाऊ नको, ते काही महत्त्वाचं नाही आहे, पैसे महत्त्वाचे आहेत. तर त्या मुलाला काय वाटेल की बाबा
आत्मा आहे, देव आहे, हे तर काही नाहीच आहे. मग नीतिमूल्याला व्हॅल्यू काय? समजा कोणी असं म्हटलं की आपलं शरीर फक्त काय म्हणतात कॅल्शियम, हायड्रोजन जे काही आहे याच्यापासून बनलं आहे आणि मेल्यावरती हे सगळं पृथ्वीमध्ये निघून जातं. आपलं शरीर केमिकलपासून बनलं की नाही बनलं? कोणते केमिकल आहेत? अरे कार्बन वगैरे सगळे असतील ना. कार्बन आहे, लोखंड आहे, कॅल्शियम आहे आपल्या शरीरामध्ये आहेत की नाहीत? हाडांमध्ये काय असतं? डॉक्टर कॅल्शियमची गोळी कशासाठी देतात तुम्हाला? त्याच्यासाठी देतात. तर आपल्या शरीरामध्ये हे सगळे रसायनं आहेत. पण फक्त या रसायनामुळे या रसायनाला किंमत आहे असं नाही आहे. पण जर आपण मुलांना असं सांगितलं की बाबा ॲक्च्युली आपण आत्मा किंवा ईश्वर असं काहीच नाही आहे, आपण सर्व हे शरीर आहोत आणि आयुष्याचा उद्देश आहे की अधिकाधिक संपत्ती कमवायची आणि या शरीरामध्ये अधिकाधिक आनंद घ्यायचा. मग तो मुलगा का बरं नीतिमूल्यांचं पालन करेल? करेल की नाही करेल? का नाही करणार? कारण त्याला आपण शिकवतो की बाबा हे जीवनच सर्व काही आहे, पैसाच सर्व काही आहे. त्याच्यामुळे मग असे समाजामध्ये प्रॉब्लेम येतात. तर ही जी जबाबदारी आहे संस्कृतीची, अध्यात्माची, नीतिमूल्यांची, ही नेहमी मागच्या पिढीची असते. याच्यामुळे अर्जुन काय म्हणतो भगवंतांना युद्ध करताना की मी युद्ध न करण्याचं एक कारण हे आहे की या युद्धामध्ये परिवारातले खूप मोठे मोठे लोक आलेत. जसे की भीष्म आहेत, द्रोणाचार्य आहेत आणि सगळे असे परिवारातले मोठे जर लोक मेले तर पुढच्या पिढीला सांगणार कोण राहणार? कोणीतरी पाहिजे ना पुढच्या पिढीला की याचा अर्थ हा आहे, ही आपल्या वंशाची परंपरा आहे, हे आपले कुळदैवत आहेत. जर आजी आजोबा कोणीच नसेल आणि तुम्ही त्या मुलांना शिकवलं नाही, त्यांची नेक्स्ट जनरेशन आले त्यांना काय कळणार आहे? म्हणून अर्जुन हे एक पण कारण देतो की याच्यामुळे मी युद्ध करत नाही, कारण याच्यामुळे समाज व्यवस्था पूर्ण दूषित होऊन जाईल. कशामुळे दूषित होईल? की जर घरामध्ये वरिष्ठ लोक नसतील तर ते आपल्या नीतिमूल्यांचं किंवा जे काही त्यांच्या वंशपरंपरेचे जे काही नियम आहेत ते पुढच्या पिढीला कोणी सांगणार नाही. आणि मग जेव्हा व्यक्तीला असं धार्मिक आचरण नसेल तर जे आता भारतात मोठ्या प्रमाणात होते की काय म्हणतात त्याला वर्णसंकर, दूषित मुलांचा जन्म होतो. दूषित मुलांचा जन्म म्हणजे काय की जे आपण विधीपूर्वक विवाह करतात ना, की मुलगा मुलगी बघणे, मग त्यांची पत्रिका जुळवणे, नातेवाईकांना बोलवणे, अग्नी करणे, देवाला पूजा करणे आणि त्याच्यानंतर विवाह केला जातो. एवढी मोठी खटाटोप का केली जाते? असंच म्हणायचं नवरा बायकोचा घरी काय करतात? संस्कार म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये बिंबवलं जातं की बाबा तुमच्यावर एवढी जबाबदारी आहे, असं टाइमपाससाठी तुम्ही एकत्र नाही आले. तुमचे पालक बघतायत, ईश्वर बघतोय, अग्नी साक्षी आहे. मग त्याच्यामुळे काहीतरी एक शुद्धता राहते त्या समाजामध्ये. पण जर असेच मुलं कुठे पण लग्न करायला लागले, कुठं पण मुलांना जन्म द्यायला लागले तर मग जे जन्म घेणारे मुलं कशी असणार? सगळे कसाबसारखे निघतील मागे. तर हे खूप महत्त्वाचं, याला जो वर्णसंकर म्हणतात. त्यामुळे आपल्याला स्वतःला सिरियस व्हावं लागेल. आणि मुलांना, मला माहिती आहे तुम्हाला खूप प्रेशर आहे की नोकरीचं वगैरे, ठीक आहे, असं म्हणत नाही की तुम्ही सतत त्यांना, आपल्याला कोणाला मद्रासा छाप करायचं नाही. मद्रासा छाप माहिती आहे ना? यार तुम्ही लोक न्यूज पण बघत नव्हते, ठीक आहे. तर आपल्याला फक्त असं बाबा बुवा बनवायचं नाही आहे, पण बेसिक तरी माहिती असलं पाहिजे की का बरं हे सर्व आपण करतोय. फक्त तो पैसा कमावणारी मशीन नाही आहे. त्याच्यासाठी काय आपल्या स्वतःला हे व्हावं लागेल, सिरियस व्हावं लागेल. तर इथून आपण बघितलं की तुम्हाला मी ही गोष्ट सांगतो. बघा, जास्त शिक्षण झालं म्हणजे व्यक्तीचं चारित्र्य पण चांगलं असतं असं नाही आहे. हे मी खूप याच्यामध्ये बघितलं कॉलेजमध्ये माझ्या. तर मी फर्स्ट इयरमध्ये जेव्हा होतो ना तर आमची रॅगिंग घेतली जायची आणि का माहिती की ते मलाच नेहमी पकडायचे आणि असं हे करून दाखव, नाचून दाखव, हे करून दाखव. खूप टाइमपास करायला लावायचे. आणि एके दिवशी काय झालं, कॅन्टीनमध्ये बसलो आम्ही कॉलेज, आले माझे सिनियर. मी म्हटलं यार आता हे लोक रॅगिंग घेणार. मग ते बसले आजूबाजूला आणि त्यांनी काय केलं की त्यांच्या बॅचच्या एका मुलीला बोलवलं. मग ती पण आली, ती पण रॅगिंग घेण्यासाठी. तर हे बोल की तू तिला काहीतरी बोल. तुम्ही म्हटलं यार काय बोलू. म्हणजे त्यांना असं काहीतरी माझ्याकडून गडबड बोलून
हे करायचं होतं. तर मला त्यांच्यापैकीच एकाने कोणीतरी सांगितले, अरे असं असं बोल. तर मी त्या भीतीपोटी तिला बोलून गेलो. पण तो शब्द एवढा वाईट होता, एवढा वाईट होता, की आता पण मी सांगू शकत नाही. तर मग तो शब्द बोलल्यावरती मला असं मला अपेक्षा होती की ही खूप चिडणार, की हा आम्हाला असं कसं काय बोलू शकतो. परंतु उलट ती मुलगी खुश झाली. अरे, मी म्हटलं हे भगवान, हे क्या जमाना आया. आणि जेव्हा ती फायनल इयरला होती, म्हणजे इंटर्नशिप आणि मी फायनल इयरला होतो, तर ती तिच्या बॅचमेटला सांगत होती, अरे तो आपल्या ज्युनियर बॅचमध्ये तो मुलगा आहे ना, तो मला फर्स्ट इयरला असा असा बोलला होता. मग सगळे ते माझ्या रूममध्ये काय बोलला होता रे तू? मी म्हटलं तो एवढा घाण शब्द होता, तिला त्यावेळी आवडला तर ठीक आहे, पण ती 4 वर्ष तो शब्द लक्षात ठेवतीये, याचा अर्थ काय आहे, एज्युकेशनचा काय फायदा आहे? तो शब्द नाही सांगणार, कारण सांगण्यासारखा पण नाही आहे. तर मला असं म्हणायचं की खूप जास्त शिक्षण, खूप जास्त पद म्हणजे चारित्र्य पण महान असेल असं नाही आहे. मी स्वतः बघितले, आमच्या सिनियर बॅचमध्ये एक मुलगी होती, ती प्रत्येक वर्षी बॉयफ्रेंड बदलायची. फर्स्ट इयरला एक बॉयफ्रेंड, सेकंड इयरला दुसरा, थर्ड इयरला तिसरा, फोर्थ इयरला चौथा. इंटर्नशिपला गेली आणि तिने टीचरलाच बॉयफ्रेंड बनवलं, म्हणजे लेक्चररला. आता आम्ही बघतोय फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, प्रत्येक वर्षी ती बदलतीये. आणि अशा खूप केसेस होत्या कॉलेजमध्ये. एका एका मुलामुली तर मी एकदम असं रस्त्यावर एकत्र असताना बघितलं, आणि मग नंतर त्यांचं मी कॉलेज झाल्यावरती बऱ्याच वर्षांनी फेसबुकवरती सर्च केलं. तर त्याच्यापैकी असं सगळ्यांचे लग्न एकमेकांसोबत नाही झाले, सर्वांचे लग्न वेगवेगळ्या ठिकाणी झाले. याचा अर्थ हे लोक ज्याच्यासोबत लग्न करतात त्याच्यासोबत काय होतं, हिने आता 4-5 बॉयफ्रेंड केले आणि वेगळ्याच मुलासोबत लग्न केलं, तर ज्याच्यासोबत लग्न करते त्याच्यासोबत काय होतंय? हां, अरे चिटिंग आहे ना. म्हणजे तिच्या अंतःकरणामध्ये तर शुद्धता काही उरलीच नाही आहे. कारण ऑलरेडी तुम्ही जर 5 व्यक्तीसोबत वेळ घालवला आहे, असं आपण आयुष्यामध्ये कोणत्या तरी एका व्यक्तीला आपलं हृदय पूर्णपणे देऊ शकू. असं नाही की कुणी पण आलं की मग त्याला हे म्हणतात, काय म्हणतात, वासना किंवा काम, तर ते प्रेम नसतं. तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे की बाबा MBBSमध्ये ते लोक तर ऑल इंडिया PMT मधून आले होते, म्हणजे खूप इंटेलिजंट होते. तर खूप जास्त बुद्धिमत्ता असणे किंवा खूप जास्त शिक्षण घेणे म्हणजे चारित्र्य पण चांगलं असेल असं नाही आहे. आणि बऱ्याचशा केसेसमध्ये नाहीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देते, चांगली गोष्ट आहे. पण बघा बाबा, उद्या असं होऊ नये की मुलांकडे सर्व आहे पण समाधान नाही आहे, सर्व आहे पण चारित्र्य नाही आहे, सर्व आहे पण तुम्हालाच वृद्धाश्रमात घेऊन चाललेत. हां, इस्कॉन मीरा रोडचं जे मंदिर आहे ना, ते त्यांच्या एका महाराजांचा मी क्लास ऐकत होतो. तर ते बोलले की एका दिवशी एक व्यक्ती आला मंदिरामध्ये आणि त्याच्या म्हाताऱ्या वडिलांना घेऊन आला आणि तो बोलला होता, माझ्या वडिलांचं वय झालंय, त्याला तुमच्या मंदिरात ठेवा, वडिलांना. आणि असंही ते आता काय घरी काय करणार आहेत. तर ते प्रभूजी बोलले, तुझा वडील काय कचरा आहे का, आणि आमचं मंदिर काय कचऱ्याचा डब्बा आहे का? आता तुला त्यांची गरज नाही आहे म्हणून इथं आणून टाकतोय, ही तुझी जबाबदारी आहे, सोबत घेऊन जा. तर असं घडतंय, म्हणजे लोक मंदिराला पण असं वापरतात की आमच्या वडिलांना सोडून जातो, वाटल्यास महिन्याला काही घ्या. अरे, म्हणजे ते काय कचरा आहे का, मंदिर याच्यासाठी आहे का, सगळ्यांना असं बसून ठेवायला? हां, जसं की मी तुम्हाला मागच्या वर्षांचं उदाहरण दिलं होतं ना, सिंघानिया, गौतम सिंघानिया आणि कोण, रेमंड कंपनीचा मालक. किती 10,000 12,000 करोडची संपत्ती असून तो व्यक्ती आता भाड्याच्या घरात राहतो. तर हे सर्व कशामुळं, कुठे ना कुठे आपण मुलांना नकळतपणे सांगतो की पैसा, पद, नाव हे जास्त महत्त्वाचं आहे. नीतिमूल्य, संस्कार, आदर, चारित्र्य, अध्यात्म हे जास्त महत्त्वाचं नाही आहे, कारण याच्यामुळे कोणाला नोकरी मिळत नाही. सगळ्यांचं एकच असतं की याने नोकरी मिळते. मी पण शाळेमध्ये असाच विचार करायचो. समजा एखादं काही हे असेल, चित्रकला, तर मी विचार करतो चित्रकलेला थोडी नोकरी मिळणार आहे. तर मग चित्रकलेकडे दुर्लक्ष. तर ज्याने नोकरी मिळेल त्या विषयाकडे लक्ष द्यायचं, गणित सायन्स, गणित सायन्स, बाकीचे विषय असेच. तर हे असं होतं. त्याच्यामुळे आणखीन 25 वर्षांना असं झालं तुमच्यासोबत, तर मी तुम्हाला आजची तारीख आठवून देईल, 5 फेब्रुवारी 2026, की तुम्हाला मी तेव्हा सांगितलं होतं.
तर याच्यासाठी हे सिरियसली घ्यायला पाहिजे. मग आता याच्यानंतर काय होतं, यांच्या वागण्यावरून बघितलं. परत नारद मुनी पुढे काय करतात हे गाऊया. तव दृष्ट्वा मदिरामत्त श्रीमदांधौ सुरजात्मजौ तयो अनुग्रहार्थाय शापम दास्यन इदम जगो. तर नारद मुनींनी बघितले की बाबा त्या अप्सरांना तरी थोडी लाज शरम आहे, पण हे दोघं म्हणजे यांच्या दोघांच्या डोक्यामध्ये असा विचार चालू होता की आम्ही तरुण मुलं आहोत, आम्ही तरी एन्जॉय करणार आहे. त्या नारद मुनीने इस्कॉनच्या मंदिरात जायचं ना, इथे कशाला आला, असं त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालू होते. तर नारद मुनींनी बघितले की बाबा यांची स्थिती खूपच खराब आहे. तर मग नारद मुनींनी तयो अनुग्रहार्थाय शापम दास्यन, की नारद मुनींनी आता त्यांना शाप देण्याचं ठरवलंय. आता शाप कशासाठी दिला जातो? शिक्षेसाठी दिला जातो का बक्षीसाठी दिला जातो? पण ते शब्द काय वापरलाय? अनुग्रहार्थाय. अनुग्रह म्हणजे काय? मग तुम्ही तर म्हणताय की शाप शिक्षेसाठी दिलाय, मग अनुग्रह आणि कृपा तर नाही, शाप तर उलट झालं. कसं काय? कशामुळे माहिती आहे का? बघा, समजा एक पारसमणी आहे, तुम्ही म्हणजे बघितलं नसेल तरी ऐकलं असेल. समजा पारसमणी आहे, आपण त्याला घेऊन एखाद्या म्हणजे लोखंडाला स्पर्श केलं तर तो पण सोनं होऊन जातं. म्हणजे हळूवार स्पर्श केला तरी सोनं होतं, आणि फेकून मारलं तरी सोनंच होतं. त्याच्यामुळे हे जे महान संत असतात ना, त्यांचा शापसुद्धा पुढच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनुग्रहच घेऊन येतो. तुम्ही जेही राक्षसांना शाप मिळाल्यामुळे राक्षस झाले यांची उदाहरणं बघा शास्त्रामध्ये, की जसे की कृष्ण लीलेमध्ये अरिष्टासूर, बकासूर, पूतना, प्रलंबासूर, हे सर्व असे काही मोठे व्यक्ती होते की त्यांनी चुकीमुळे त्यांना श्राप मिळाला, आणि त्या श्राप मिळाल्यावरती त्यांना कृष्ण लीलेमध्ये भगवंतांच्या हाताने मृत्यू मिळाला. तर भगवंतांच्या हाताने मृत्यू मिळाला कुठे जाणार व्यक्ती? अमेरिका. तर याच्यामुळे अनुग्रह म्हणतात की जेव्हा असे महान व्यक्ती श्राप जरी देतात तरी समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चांगलंच घडतं. मग आपण महान व्यक्तीकडून श्राप मिळवला पाहिजे का काय मिळवलं पाहिजे? काय मिळवलं पाहिजे? अरे श्राप मिळाल्यावर चांगलं होतंय ना. ते काय म्हणतात त्याला, इनव्हर्स इज ऑल्सो कॉन्व्हर्स इज ऑल्सो ट्रू. तर नारद मुनी आता या दोघांना श्राप देण्याचं ठरवतात. तर याच्या आधी नारद मुनी काय करतात की बघा, हुशार डॉक्टर कुणाला म्हटलं जातं की आम्हाला एका सर्जरीच्या मॅडमने शिकवलं होतं. म्हणजे मी तर इंटर्नशिपमध्ये होतो, तर त्या मॅडमचं नाव काहीतरी लक्ष्मी होतं, कांबळे असं काहीतरी. तर आमचे असे प्रत्येक युनिट असायचे. समजा जसे की शिंदे युनिट, धाराड युनिट. तर जे आमच्या युनिटमध्ये ज्या प्रोफेसर मॅडम होत्या आणि त्यांच्यावरती HOD असायची. तर काय व्हायचं की दररोज सकाळी त्या सर्जरीच्या वॉर्डमध्ये राऊंड असायचा. सगळे पेशंट बघत जाणार की यांची जखम किती सुकली आहे, त्यांना परत सर्जरी कधी करायची, डिस्चार्ज कधी द्यायचा, असं दररोज राऊंड असायचं त्यांच्या युनिटचा. तर माझी ज्या युनिटमध्ये पोस्टिंग होती मी पण त्यांच्यासोबत असायचो. तर त्या ज्या मॅडम होत्या ना, त्यांचा एक नेहमी हे असायचं की जे सर्जरी शिकणारे जे सिनियर डॉक्टर्स आहेत, MS सर्जरी करणारे, तर ते काय करायचे की पेशंटच्या जवळ गेले की लगेच रिपोर्ट घ्यायची की ब्लडमध्ये हे आहे, MRIमध्ये हे आहे. तर त्या मॅडम म्हणायच्या की जर तू सगळं रिपोर्ट बघूनच करत असशील तर मग तुझ्या बुद्धीचा उपयोग काय? की जर तू MRIची रिपोर्ट बघतोय आणि त्याच्यातून सांगतो की पेशंटला हे झालं आहे, ब्लड रिपोर्ट सांगतो त्याला मलेरिया झाला, तू काय करतो? तो फक्त रिपोर्टच वाचतो. तर त्या बोलल्या होत्या की ॲक्च्युली हुशार डॉक्टर तो असतो जो कमीत कमी टेस्ट करायला सांगतो. पण आता कसं आहे, गेल्या रक्त, लघवी, एक्सरे, CT स्कॅन, MRI अशा 10-15 टेस्ट करायच्या. मग एवढे 10-15 टेस्टमध्ये त्यातून बघून तर कोणी पण सांगणार, तुम्हाला पण वाचता येईल पेशंटचं हाडामध्ये काय कॅल्शियम कमी आहे. तर ह्या मॅडमचं नेहमी असं असायचं की तू तो MRIची रिपोर्ट बघू नको, पेशंटच्या लक्षणावरून सांग की तुला काय वाटतं याच्यामध्ये असेल, तुझी पण बुद्धी वापर. तर
आता समजा एखादा व्यक्ती आहे, त्याच्या डोळ्यामध्ये डोळे सर्व पिवळे दिसत आहेत आणि हातपाय पण पिवळे दिसत आहेत, त्याला उलट्या होत आहेत, तर त्याला कुठला आजार असेल? कावीळ. मग आता हे कावीळ डिटेक्ट करण्यासाठी पण जर कोणी 10-12 टेस्ट MRI करत असेल, म्हणजे डॉक्टरला काय म्हणणार? कावीळसाठी MRI आहे म्हणून काही पण करीत असं नाही ना. तर नारद मुनी एकदम एक्सपर्ट डॉक्टर सारखे आहेत. तर नारद मुनींनी काय बघितलं की हा व्याभिचार करणे, हे नशापान करणे, पवित्र ठिकाणी असं वागणं, हे सर्व लक्षणं आहेत, परंतु याच्या मागचा आजार वेगळा आहे. जसं की आपण म्हटलं, डोळे पिवळे होणे, हातपाय पिवळे होणे, उलटी करणे, जेवण करावंसं न वाटणे, हे सगळे लक्षण आहेत. आजार काय? कावीळ. तसेच नारद मुनींनी एक्सपर्ट डॉक्टरसारखं बघितलं, व्याभिचार, नशापान हे सर्व लक्षणं आहेत, परंतु यांचा आजार काय? तर त्यांचा आजार, त्या आजाराचं निदान नारद मुनी करतात. तो फक्त आजाराचा श्लोक गाऊन आपण थांबूया, मग त्या आजारावर पुढच्या वेळी चर्चा करूया. श्री नारद उवाच नहि अन्योजिषतो जोषां नहि अन्योजिषतो जोषां बुद्धिभ्रंशो रजोगुण श्रीमदादपि जात्यादीर् यत्र स्त्रीद्यूतमासवः. तर नारद मुनी म्हटले, हे व्याभिचार, नशापान हे सगळे लक्षणं आहेत आणि यांचा आजार आहे श्रीमंती. आता श्रीमंती कसा आजार आहे त्याचं वर्णन नारद मुनी करतील, ते आपण नंतर बघूया. आणि मग या आजारावरती औषध पण देतील नारद मुनी. डॉक्टर काय करतात? पहिले निदान करतात, नंतर इंजेक्शन देतात ना, का गेल्या गेल्या इंजेक्शन देतात? तुमच्याकडे काय करतात? आमच्या मी तर बघितले की बहुतांश डॉक्टर काय करतात, पेशंट आल्या सलाईन, म्हणजे टेस्ट करायची काही गरज नाही, सलाईन केली की 700 रुपये झाले. मग त्या सलाईनमध्ये एक पिवळं, एक लाल ते पिवळं लाल काय असतं माहिती आहे का? मल्टीव्हिटॅमिन वगैरे असतात, 10,000 रुपयाचे. बघा, हे इंजेक्शन टाकलं 1200 रुपये. ॲक्च्युली त्या पेशंटला सलाईनची पण गरज नसते, त्या लाल पिवळ्या कलरची पण गरज नसते. छोट्या छोट्या आजारासाठी सलाईन काय घ्यायचं? डोकेदुखीला सलाईन, सगळ्या गोष्टीला सलाईन. सलाईन कधी दिलं जातं की जेव्हा शरीरामधल्या पाण्याचं, क्षारांचं प्रमाण खूप कमी होतं, जसे की खूप जास्त उलटी होते, जुलाब होत आहेत किंवा उन्हामध्ये आहे, तेव्हा सलाईन वगैरे ठीक आहे. पण पेशंट आल्या सलाईन देणं हे चुकीचं आहे. तसं नारद मुनी करत नाहीत. आल्या इंजेक्शन नाही मारते दोघांना. आधी आजार सांगला. आजार काय दोघांचा? आजार काय सांगितला? श्रीमंती. आता या आजाराचं आणखीन वर्णन आपण पुढच्या वेळेस बघू आणि मग या आजारावरती उपचार काय ते बघू. आज मी सांगले तुम्हाला पटलं का? जरा कठीण वाटलं मुलांचं वगैरे? नाही तर मग परत म्हणसाल, प्रभूजी तुम्हाला काय आहे, तुम्ही तर केस काढून बसले, आमचे पोरं ते कुठे जातील? तर ठीक आहे, आता आपण एक माळ जप करूया.